Good morning, everyone. Myself Yadav SS Krishna Mahavidyalaya Retre Budruk Junior Wing, subject English, Standard 12th. Section 1, 1.4 Big Data, Big Inside, Part 1. Today, all of you learn now 1.4 lesson Big Data, Big Inside, page number 35. Welcome student. We learn now big data, big inside. All of you first prepare now icebreaker question in our preparation. Question number 1. Give a business suggestions to the respective industry or company for the following situation. One is done for you. काय सांगितलेलं या ठिकाणी पुढील परिस्थितीकरता संबंधित उद्योग किंवा कंपनीला व्यावसायिक प्रस्ताव किंवा सूचना द्या. तुम्हाला पुढील प्रकारची माहिती मिळाली की फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे फर्स्ट वन मेनी पॅसेंजर्स प्रिफेअर मॉर्निंग फ्लाइट्स बिटवीन 7 AM अँड 9 AM फ्रॉम मुंबई टू दिल्ली. सजेशन काय सांगितलेले आहेत इन्क्रीज द नंबर ऑफ फ्लाइट्स बिटवीन 7 AM and 9 AM. Then there is given now second information data. Many students are opting for UPSC and MPSC exam. त्यावर आपण सजेशन काय सांगू शकतो तर इन्क्रीज द नंबर ऑफ एक्झामिनेशन सेंटर्स ॲज वेल ॲज जॉब ऑपॉर्च्युनिटीज. जर जास्तीची मुलं या परीक्षा फेस करत असतील तर त्या जास्त मुलांना जास्त संधीची सुद्धा गरज दिली पाहिजे. त्यांना देखील जास्तीच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजेत. एक्झामिनेशन सेंटर त्यांना जवळची दिली पाहिजेत. एक्झामिनेशन सेंटर इन्क्रीज केली पाहिजेत. देन सी मेनी पीपल गो फॉर मॉर्निंग वॉक टू कमला नेहरू पार्क. आता जास्तीत जास्त लोक हे कमला नेहरू पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी जातात. यासाठी सजेशन म्हणून आपण काय करू शकतो की त्यांना परिस्थिती संबंधी उद्योग कंपनीला व्यावसायिक प्रस्ताव किंवा सूचना अजून काय देऊ शकतो त्यांना ओपन द गेट्स ऑफ द पार्क अर्लियर अँड क्लोज देम ओनली ॲट नून. की सकाळी लवकर उघडा आणि ॲट नून दुपारनंतर ते गेट बंद करा. ऑल्सो क्लीन द पार्क. पार्क स्वच्छ ठेवा. द प्रिव्हियस नाईट बिफोर क्लोजिंग ऑर व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग. संध्याकाळी गेट व्यवस्थितपणे बंद करा आणि सकाळी लवकर ते गेट उघडून ठेवा. कीप अ सिक्युरिटी गार्ड्स इन द मॉर्निंग टू मेंटेन डिसिप्लिन. त्या पार्कमध्ये डिसिप्लिन राहण्यासाठी शिस्त राहण्यासाठी सिक्युरिटी गार्डची नेमणूक करा की त्या ठिकाणी वॉच ठेवणारे आणि लोकांना शिस्तीचं वर्णन देखील सांगणारे. शिस्त सुद्धा लोकांना लावणार आहे. देन डी Many people buy clothes from Miracle.com, an online shopping site. Many people buy clothes from Miracle.com, an online shopping site. Increase and suggestion आपण काय सांगू शकतो इन्क्रीज द व्हरायटी अँड ब्रँड्स इन क्लोथ्स. जर लोक मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन शॉपिंग करत असतील तर त्या ऑनलाईन शॉपिंगची व्हरायटी आणि ब्रँड हे सुद्धा लोकांना चांगल्या पद्धतीचे उपलब्ध करून द्या. Then give a discount and incentives to new and regular customer. की जे रेग्युलर कस्टमर आहेत नियमित ऑनलाईन खरेदी करणारे लोक आहेत त्यांना काही छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये डिस्काउंट देण्याची सोय उपलब्ध करून द्या. स्टार्ट व्हेरियस स्कीम्स. की जास्तीत जास्त लोक ऑनलाईन शॉपिंग करतील त्यासाठी व्हेरियस वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन स्कीम त्यामध्ये चालू करा. देन ई The viewership on television is more between 8 PM and 10 PM. सजेशन काय सांगू शकतो आपण टेलकास्ट सिरियल विथ द हायेस्ट TRP रेटिंग अँड सोशली इम्पॉर्टंट ॲड्स लाईक आय डोनेशन पोलिओ ड्रॉप्स अल्सेट्रा ॲट दिस टाइम. की लोकांचा TV बघण्याचा जो TRP रेट जास्त आहे त्या वेळेमध्ये लोकांमध्ये कॉन्शियस निर्माण करणारे प्रोग्राम ॲड करा. न्यूज द्या. लोकांना जाहिराती द्या. फॉर एक्झाम्पल आय डोनेशन कॅम्प असेल ब्लड डोनेशन कॅम्प असेल देन पोलिओ ड्रॉप
योजना असेल यासारखे प्रोग्राम त्या वेळेमध्ये लोकांपर्यंत कसे पोहोचतील हे त्या ठिकाणी सांगा. द व्ह्यूअरशिप ऑन टेलिव्हिजन इज मोअर बिटवीन 8 PM and 10 PM. Telecast serials with the highest TRP rate and socially important ads like eye donation, polio drops, etc. at this time. Then see the question number 2. People get information from various sources. Can you name a few? There is given now web diagram, sources of information, and give a first answer, Facebook. People get information from various sources. लोकांना खूप माध्यमांमधून माहिती मिळत असते. Can you name a few? मग लोकांना माहिती मिळणारे जे टूल्स आहेत, साधन आहेत, कोणकोणत्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचते, अशा काही साधनांची माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे. फर्स्ट वन फॉर एक्झाम्पल फेसबुक दिलेला आहे. सेकंड वन इंटरनेट, व्हॉट्सअप, डिक्शनरी, इन्सायक्लोपीडिया. देन सो मेनी ॲक्सेसरीज आर देअर. टेलिव्हिजन, रेडिओ, कम्प्युटर या सगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रिपरेशनवरून तर लक्षात येतेच की या लेसनमध्ये नक्की काय सांगितलेलं असेल. बिग डाटा, बिग इनसाइड. बिग डाटा, डाटा मीन्स माहिती, माहितीचा प्रचंड साठा म्हणजे बिग इनसाइड म्हणजे प्रचंड अंतर्गत ज्ञान. जास्तीत जास्त माहिती मिळणं म्हणजे जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करणं, जास्तीत जास्त ज्ञानाचा साठा करणं. इंट्रोडक्शन ऑफ दिस लेसन. Big data, big insight. Big data is a term used to describe a collection of data that is huge in size and yet growing extremely rapidly with time. Such a collection of data is so large and complex that none of the traditional data management tools are able to store it or process it efficiently. The Big Data Big Insight write-up tells us about the method of collection of data, the advantages of big data in various spheres of life, and the information we can get by its use. The Big Data Big Insight has certainly improved the quality of life. Though various apps, we can maintain our body weight and exercise level and remain healthy. Our heart rate, sleep patterns, etc. can be monitored and any changes can be immediately reported to the doctor who can then prescribe the correct treatment as soon as the possible. Then various apps, smartwatches, gadgets, etc. collect data, various functions of our body. There are so many uses of our big data and big bodies. Big data has been useful in identifying and tracking the exact location of a place. GPS and Google Maps make use of a big data with a geographic positioning and radio frequency identification sensor. We get the up-to-date about data about traffic, congestions on a particular route, information if the route is closed or if it is a one-way route, understanding accident-prone area, etc. Thus, we can plan our own route according to the travel time and the transportation of goods. If we have ordered something online, we can track the location of our goods in transit. We can also track the condition of the goods. All this has immensely helped. If we have ordered something online, we can track the location of our goods in transit. We can also track the condition of the goods. All this has immensely helped the logistic companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. When we order something online, we are given tracking number by logging into the website of our company and entering this tracking number in the given slot. We can find out the location and condition of the goods.
सी द फर्स्ट लाईन. बिग डाटा बिग इनसाइड मीन्स माहितीचा प्रचंड साठा, प्रचंड अंतर्गत ज्ञान. व्हॉट इज अ बिग डाटा? बिग डाटा म्हणजे नक्की काय? देअर इज अ रिव्हॉल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डाटा. बिग डाटा म्हणजे माहितीचा प्रचंड साठा, लोकांच्या जीवनशैलीत महत्त्वपूर्ण अशी क्रांती घडून आली आहे. रिव्हॉल्युशन क्रांती घडून येणं, महत्त्वपूर्ण बदल घडून येणं. लाईफस्टाईल जीवनशैली. देअर इज अ रिव्हॉल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डाटा. की माहितीच्या प्रचंड साठ्यामुळे लोकांच्या जीवनशैलीत क्रांती घडून आली आहे. अवर फूड हॅबिट्स, लोकांच्या फूड हॅबिट, खाण्यापिण्याच्या सवयी. अवर हेल्थ केअर, आपली आरोग्य सेवा. अवर ट्रॅव्हलिंग, आपला प्रवास. अवर सायंटिफिक परस्यूट्स, आपला वैज्ञानिक अभ्यास. यू नेम, तुम्ही नावं घ्याल. इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज्ड 360 डिग्रीज. त्या सर्व गोष्टी याच्यामुळे 360 अंशात बदलून गेलेल्या आहेत. इट, यू नेम इट म्हणजे तुम्ही ज्या ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टींची नावं घेता त्या सगळ्या गोष्टी ह्या महत्त्वपूर्ण माहितीच्या साठ्यामुळे बदललेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यात बदल झालेला आहे. एव्हरीथिंग हॅज चेंज्ड 360 डिग्रीज. त्या सर्व गोष्टी याच्यामुळे 360 अंशात बदलून गेलेल्या आहेत. द मॅसिव्ह डाटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. आपल्याकडे उपलब्ध असलेला प्रचंड डेटा, माहिती खरोखर आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणता येऊ शकतात. द मॅसिव्ह डाटा, मॅसिव्ह आपल्याजवळ असलेला प्रचंड साठा. अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. की आपल्याजवळ असलेल्या या प्रचंड माहितीच्या साठ्यामुळं खरोखर आपण अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणू शकतो. फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन्स व्हेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक ऑर शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सअप. मित्र हो, काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन व्हेन वी लाईक अ पोस्ट ऑन अ फेसबुक ऑर शेअर अ पोस्ट ऑन अ व्हॉट्सअप, विजिट एनी वेबसाईट, मेक ऑनलाईन परचेस ऑर वॉच व्हिडिओज. मित्रांनो, जेव्हा आपण फेसबुकवर एखादी पोस्ट लाईक करतो किंवा व्हॉट्सॲपवर एखादी पोस्ट आपण शेअर करतो, एखाद्या वेबसाईटला भेट देतो, ऑनलाईन खरेदी करतो किंवा व्हिडिओ पाहतो, तेव्हा काय होते ते तुम्हाला माहीत आहे का? असा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे. प्रश्न काय आहे? किती मोठा आहे बघा. फ्रेंड्स, मित्रांनो, डू यू नो व्हॉट हॅपन व्हेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक ऑर शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सअप. जेव्हा तुम्ही फेसबुकला एखादी पोस्ट टाकता किंवा व्हॉट्सअपला काही गोष्टी तुम्ही शेअर करता, विजिट एनी वेबसाईट किंवा कोणत्याही एखाद्या वेबसाईटला भेट देता, मेक ऑनलाईन परचेस, परचेस मीन्स खरेदी करणं किंवा ऑनलाईन खरेदी करता, ऑर वॉच अ व्हिडिओ किंवा तुम्ही एखादा या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातला एखादा व्हिडिओ पाहता, तेव्हा तुम्हाला माहीत आहे का की नक्की काय होतं? किंवा ते तुम्हाला माहीत आहे का की हे सगळं काय होत असतं? येस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनालाइज्ड. तर हे सगळं होत असतं. त्यावेळी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितलेली आहे की होय, आपण ऑनलाईन जी कोणती क्रिया कृती करतो ती रेकॉर्ड केली जाते, त्याचे निरीक्षण केले जाते आणि त्याचे विश्लेषण केले जाते. ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनालाइज्ड. तुम्ही जे काही या ऑनलाईनच्या माध्यमातून करत असता त्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेलं असतं, निरीक्षण केलेलं असतं आणि त्याचं विश्लेषण देखील केलेलं दिसून येतं. मॉनिटर्ड मीन्स केप्ट ट्रॅक ऑफ, निरीक्षण केलं जाणं. की तुम्ही जे काही करताय त्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी रेकॉर्ड असतं, निरीक्षण केलं जातं, ऑब्झर्वेशन केलं जातं आणि विश्लेषणही केलं
जातं. म्हणजे आपल्याला वाटतं की मी काय करतो हे कुणालाही कळत नाही. हे इतकंच अवघड आहे. ऑनलाईन इतकं सोपं नाही. सो अ ह्यूज अमाउंट ऑफ डाटा इज कलेक्टेड. की हा डेटा किती मोठा असू शकतो याची कल्पना तुम्हाला देतो. लेट मी गिव्ह यू अन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डाटा माइट बी. म्हणजे तुम्ही जो काही हा माहितीचा प्रचंड साठा आहे, अशा प्रकारचा प्रचंड प्रमाणात डेटा गोळा केला जातो. लेट मी गिव्ह अन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डाटा माइट बी. सो अ ह्यूज अमाउंट ऑफ डाटा इज कलेक्टेड. की हा इतका प्रचंड साठा असणारा डाटा गोळा केला जातो. अँड लेट मी गिव्ह यू अन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डाटा माइट बी. आणि हा डाटा किती मोठा असू शकतो याची कल्पना तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बिग डाटा कॅन बी पेटाबाइट्स ऑर एक्झाबाइट्स ऑफ डाटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन टू ट्रिलियन of record of millions of people, all from different sources, from examples, web, sales, customers, contact center, social media, mobile data and so on. काय सांगितले या ठिकाणी? पेटाबाइट्स. पेटाबाइट मीन्स युनिट्स ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन. म्हणजे काय सांगितलं जातं? पेटाबाइट म्हणजे युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन. की 1000 दशलक्ष इतकी माहितीची युनिट्स म्हणजे पेटाबाइट्स. अँड एक्झाबाइट्स मीन्स युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1 क्विटिलियन. म्हणजे 1 अब्ज गिगाबाइट समान माहितीचे एकक. एवढ्या माहितीची साठवण ही त्या ठिकाणी केलेली दिसून येते. काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हा जो डाटा एवढा कलेक्ट केला जातो तो कसा साठवला जातो, काय केलं जातं याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. बिग डाटा कॅन बी पेटाबाइट्स ऑर एक्झाबाइट्स ऑफ डाटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड ऑफ मिलियन्स ऑफ पीपल ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. हा डेटा किती प्रचंड शक्तीचा असू शकतो, किती प्रचंड माहितीचा असू शकतो याची कल्पना तुम्हाला दिलेली आहे. हा डेटा पेटाबाइट्स किंवा एक्झाबाइट्स एवढा असू शकतो की ज्यात लक्षावधी लोकांच्या विविध स्रोतांकडून गोळा केलेल्या कोट्यावधी ते अब्जावधी माहितीच्या नोंदी असतात. फॉर एक्झाम्पल वेब, देन सेल्स, लोकांची विक्री काय झाली, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, ग्राहक संपर्क केंद्र, सोशल मीडिया, मोबाईल डाटा अँड सो ऑन. आणि याच्यासारखे खूप काही क्षेत्र. या सगळ्या गोष्टींची माहिती कलेक्ट करून ठेवण्याचं काम हा बिग डाटा करत असतो. की त्यामध्ये पेटाबाइट्स अँड एक्झाबाइट माहिती वेगवेगळ्या फंक्शनमधली त्या ठिकाणी एकत्र करून ठेवण्याचं काम केलं जातं. म्हणजे हा प्रचंड माहितीचा साठा पुरवणारं हे आपलं ऑनलाईन आहे, इंटरनेट आहे. हे सगळ्या त्याच्यातल्या काय आहेत? ॲक्सेसरीज आहेत की त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला बरीचशीच माहिती साठवून ठेवता येते की ज्यामुळं लोकांना देखील ती माहिती हवी आहे त्यावेळी उपलब्ध करून दिली जाते. त्यांना योग्य त्यावेळी ती माहिती मिळत असते. म्हणजे बिग डाटा, बिग इन्साइट, माहितीचा प्रचंड साठा म्हणजे प्रचंड अंतर्गत ज्ञान. ही कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर करून घेता येते. इथपर्यंतचा भाग लक्षात आला. व्हॉट इज अ बिग डाटा? देअर इज अ रिव्हॉल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय अ बिग डाटा. की माहितीचं संकलीकरण करणं त्यामुळे लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल घडवून आणणं. And there must be everything had changed 360 degrees. की या गोष्टीमुळे लोकांच्या मध्ये 360 अंशामध्ये बदल घडून आलेला दिसून येतो. इतकं महत्वपूर्ण माहितीचं दालन म्हणजे बिग डाटा, बिग इन्साइट.